पुण्याच्या नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा घटला। धरणात केवळ 8%च पाणीसाठा शिल्लक। भोर, खंडाळा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि फलटण शहराला नीरा धरणातून पाणी पुरवठा होतो। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या कौसडीमध्ये पाणी टंचाई। गावात सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा। टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी। येवल्यात जोरदार पावसामुळे गोई नदीतील 2 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले। शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून आता समाधान व्यक्त। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं मोठं संकट वाढलं तर घोडभर पाण्यासाठी नागरिकांची धावपळ। 9 ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। 199 गावांमध्ये एकूण 214 गावात पाणी टंचाई आणि त्याच्या निवारणाच्या उपाययोजनेमध्ये प्रस्तावित। मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका। 16 दिवसात 3000 हेक्टरचं नुकसान। नुकसानग्रस्त भागांचे तातडीनं पंचनामे करण्याचेही आदेश। जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अकोला गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे शाळेचे पत्र देखील उडाले। पुण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी तर उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा। पुण्यात 4 ते 5 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस तर शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। सोलापुरातील माढ्याच्या अकोले खुर्द गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान। डाळिंबांची झाडं पडली। विद्युत खांब पडल्यानं गावात बत्ती गुल।